नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी जरा वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी बनवत आहे. कढईत तेल घेतलेले गरम करायला, त्यात राई घालते. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. एक छोटा बटाटा घालते बारीक फोडी केलेल्या आणि इथे मेथीची भाजी घेतलेली आहे. मी स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून पाणी निथळल्यावर बारीक चिरून घेतलेली आहे. आता बटाटा परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून बटाटा शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. एक टोमॅटो घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं मीठ घालते. झाकण लावून टोमॅटो नरम करायला ठेवते. टोमॅटो शिजलेला आहे. आता बारीक चिरून ठेवलेली मेथी घालते आणि मिक्स करून घेते. भाजी मिक्स करून झालेली आहे. आता झाकण नाही लावत आहे, नाही तर भाजी कडू होईल. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि पाणी सुकेपर्यंत भाजी शिजवून घेते. भाजी शिजलेली आहे. इथे मी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य मी स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मिक्सरमध्ये वाटून घेते. इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या साफ करून घेते. अशा प्रकारे टोक काढून त्याची साल काढून घेते. एवढ्या आकाराचे मी शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून घेते. शेंगा साफ करून झालेल्या आहेत. ते टोपात घालते आणि पाणी घालून मिक्स करून घेते. एक छोटा कांदा घालते बारीक चिरलेला. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. शेंगा शिजलेल्या आहेत. मिक्सरमधनं खोबऱ्याचं वाटप घालते. थोडंसं पाणी घालून एकत्र करून घेते. हिरवी मिरची घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. शेंगाची कढी तयार आहे. इथे मी एका भांड्यात चिंचेचा कोळ घालते, थोडासा गूळ घालते आणि मिक्स करून घेते. आता बेसन घालते. लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, मोठा चमचा तीळ, तांदळाचं पीठ, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते आणि पाणी घालून त्याचे पेस्ट करून घेते. अशा प्रकारे इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत. देठं काढून घेतलेली आहेत. त्या अळूच्या पानांना पेस्ट लावून घेते. अशा प्रकारे एका पानाला लावून झालेले. आता दुसरं पान ठेवते आणि दुसऱ्या पानाला सुद्धा लावून घेते. अशा प्रकारे एकावर एक पानं लावून झालेले आहे. आता मी फोल्ड करून घेते. सर्व बाजूने बेसन लावून झालेले आहे. आता त्याचा मी घट्ट रोल करून घेते. कडांना मी बेसन लावून घेते आणि घट्ट रोल करून घेते. रोल करून झालेलं आहे. इथे टोपात पाणी उकळायला ठेवलेलं, तर चाळण ठेवून रोल मी 15 मिनटं वाफवून घेते. वाफून झालेलं आहे आणि थंड झालं आहे. आता मी त्याच्या वड्या कापून घेते. अशा प्रकारे अळूच्या वड्या मी कापून घेते.
वड्या कापून झालेल्या आहेत. त्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात थोडीशी राई घालते आणि अळूवड्या फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अळूच्या वड्या छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.